And the lucky girl is Leela. रेव हार्ट अटॅक आला असता आता मला. ताई, काल त्या पार्टीत आधी तू खूप टेन्शन मध्ये होतीस. मग तुला जेव्हा कळलं ना की एजे फाल्गुनीचं नाव जाहीर करणार आहेत तेव्हा तू खूप खुश होतीस, हो की नाही? अगं तुझं सगळं टेन्शन पळून गेलं होतं, आठवतंय का तुला? आणि मग त्या एजेंनी तुझं नाव अनाऊन्स केलं आणि मग तुझा चेहरा पडला आणि तो मी बघितला. यू बस झाला आता. मी सांगितलंय ना, मी या लग्नाला मनापासून तयार आहे. ताई बघ, आत्ता एक खोटं बोलशील आणि मग आयुष्यभर अडकशील. ताई, तुला नाही खोटं बोलतायत माझ्याशी. सर, आज ॲडव्होकेट परांजपेन बरोबर मीटिंग आहे. आणि नंतर गोखले आणि सन्स. ठेव तिथे. अभिराम, हो आई. मला तुझ्यासोबत 2 मिनिटं बोलायचं आहे. ऑफकोर्स, बोल नाही. परमिशन काय मागते? मी आज लीलाला मंदिरात घेऊन जाणार आहे आणि तिच्यासाठी ही सगळी गिफ्ट्स पण आणलेली. तूही सोबत हवायस. येशील ना? आई प्लीज. रीत आहे बाळा माझ्यासाठी. ठीक आहे, येतो मी. कॉफी? हो चालेल ना. नंतर कधीतरी. आजी, आपलं ठरल्याप्रमाणे. दुर्गा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी नवीन गोष्टींचा स्वीकार करतेय, तर माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही देखील परंपरांचा स्वीकार करावा असं मला वाटतंय. मला बरोबर वाटतंय ना दुर्गा? हो. काय रे, पेपर कुठे? कशाला पाहिजे? तुझा आणि एजंट सेटिंग नाही छापून आलं. ताई, तू खरंच हो बोललीस का ग एजंटना? मी त्यांना शब्द देऊन बसले रे. आता मी मागे पण नाही फिरू शकत आणि मला पुढे जायची भीती वाटते. फार वाईट अडकले मी आत. असा प्रॉब्लेम आमच्या वस्तीत तर दररोजच होतो. तुला मी कालचाच किस्सा सांगतो. एक फुल टाईट बेवडा आमच्या घराशेजारीच राहतो. दररोज पितो आणि तमाशा घालतो. त्याची बायको त्याला समजावून थकली, पण तो काय ऐकतच नाही. तो बेवडाच. असाच काल पण प्यायला बसला. एक खंबा इथे ठेवला, दुसरा खंबा त्याच्या शेजारी. बघतो तर काय, त्याची बायको. ती बोलली, एकटे का वाटला होताय संसाराची, दोघं मिळून वाटोळं करू. ताई, तू पण काहीतरी लीलागिरी कर ना. जे नॉर्मल लोक करतात ते तुला जमत नाही आणि जे तुला जमतं ते नॉर्मल लोकांना झेपत नाही. मी काय लीलागिरी करणार? उलट अंकलनीच गंडवलंय मला. मी माझं नाव जाहीर करू नका असं सांगितलं होतं, तरी सुद्धा दुसऱ्या कोणाकडनं तरी माझं नाव जाहीर केलं. असं कोण करतं का? सापडली, लीलागिरी सापडली. मी माझा शब्द बदलू शकत नाही, पण अंकलनाच मी त्यांचा शब्द बदलायला भाग तर पाडू शकते ना. थँक्यू बटर. विक्रांत, तुम्हाला एक न्यूज कळली आहे का? अगं तू सांगशील त्यानंतर कळेल ना मला. हो, अहो एजे लग्न करतायत. काय सांगतेस? अगं पण ही न्यूज आपल्याला आधीच माहित होती. हा काय ना तुझं पण. अगं यात एवढं स्पेशल काय? आपल्याला माहिती आहे जे लग्न करतायत ते. हो, आपल्याला आधीपासूनच माहिती होती. पार्टीत ते कुठल्या मुलीशी लग्न करणार हे त्यांनी अनाऊन्स केलंय. कोणाशी लग्न करणार आहेत? ते कोणीतरी ना लीला नावाची मुलगी आहे. कोण? लीला. बरं ऐका ना, मी आलेच. हा,
कोणाच्या विरोधात तक्रार नोंदवून घ्यायची? इन्स्पेक्टर विक्रांत देशमुख. यापुढे तुम्हाला ही वर्दी घालता येणार नाही. याचा अर्थ एजेंनी हे सगळं त्यांना लीलाशी लग्न करता यावं म्हणून केलं. म्हणून त्यांनी मला आणि रेवतीला वेगळं केलं. पण एजे कुठे आणि ती लीला कुठे? दोघे एकमेकांना अजिबात सूट होत नाहीत. तरीही एजे लीलाशी लग्न करणार असतील तर मग नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असणार. ओ मॅडम, काय बरं झालं भेटलं. तुमचे बॉस कुठे आहेत? ते किचन मध्ये शेफची शाळा घेत आहेत. ओके. अहो तुम्ही कुठे चाललात? तुमच्या बॉसची शाळा घ्या. अहो नाही 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 नाही, सरांच्या परवानगीशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही. माझ्याशी लग्न करणारी अनाऊन्स करताना माझी परवानगी घेतली होती का? तर माझा विश्वासघात केला आणि आता मलाच जायला परवानगी नाही. पण एक मिनिट, तुम्ही हायपर का होताय? डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या. गुड. बरं वाटते. मॅडम, आता आग लागली असती ना, तुम्हाला काही दिसत नाही का? पाणी टाकायचं पटकन. तू इथे का आली आहेस? हा विश्वास, तिला आत कोणी सोडलं? तुला सांगितलं होतं ना कोणा आत सोडायचं नाही म्हणून. वाय बी कम हिअर? सॉरी सर. हे शट अप. अँड यू, तू काय तुझा मूर्खपणा इथे दाखवायला आली आहेस? आउट, आउट नाव, आउट. नमस्कार. मोहित्यांचे भावी जावई बापू आलेत बरं का. साळुके साहेब, काल लीलाचं ते ना घड्याळ बंद पडलं तिचं, तर त्याच्यात बॅटरी घालायला ती बाजारात गेली. हा, तुम्ही कसं काय इथे येणं केलं? लग्नाचा बस्ता बांधायचा आहे. त्याआधी लीलाला देवळात घेऊन जाईन म्हणतोय. एक महत्वाचं काम आहे, तेवढं आटपून येतो. तोपर्यंत तुम्ही लीलाला देवळात घेऊन पोहोचा. अगं पण काली लीला पोचेल ना, वेळेवरती पोचेल. ती काही माझ्या शब्दाबाहेर नाही. वा 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 वा, छान, खूप गोड बातमी दिली तर तुम्ही. थांबा थांबा थांबा, आलेच. हे घ्या, 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 घ्या. अरे वा, उत्तम उत्तम झाले खीर. बर, लीलाला वेळेत मंदिरात घेऊन या. हा, हो, साळुंकेला वाट बघायला आवडत नाही. पोचू वेळेवर पोचू. हा, या, येतो. या या या, हा, या या. कालिंदी, काल एजीने आपल्या लीलाचं नाव घेतलं म्हणून देवासाठी केलेली खीर साळुंकेला खायला घातलीस. कालिंदी, तू कुठल्या थराला जातेस? तुझं तुला कळतंय का? तुझं मन तुला खात नाही. एक मिनिट, म्हणजे मी नेमकं काय करायला हवं होतं?
त्यांना सांगून टाकायला हवं होतं का की लीलाचं एजंटशी लग्न ठरलंय? जिवंत जाळलं असतं त्या माणसाने. आणि समजा गेला बाजार आपण त्यांना सांगितलंच असतं की लीलाचं लग्न आता ठरलंय आणि तो साळुंकेही म्हणाला असता बरं ठीक आहे मग नका लावू तुमच्या लीलाचं लग्न माझ्याशी, काढा 25 लाख. मग काय केलं असतं? एजंट कडून पैसे मागून आणणार आहात का? आणणार आहात का? जमेल का तुम्हाला? नाही ना? मग काही काळजी करू नका. हे बघा, खरं बोलण्याची पण योग्य वेळ यावी लागते. तुमची वेळ आली ना की तुम्हालाही हरिश्चंद्र बनण्याची संधी देईन नक्की. मला सांग, खरं सांगू. चांदीचं नाणं. कालिंदी, चांदीत चांदी ग बाई तुझी. बाप्पा, बाप्पाच पावलाय मला. बाप्पा. तू दरवेळेला अशी धांदट असतेस का? तुला काय झालं असतं म्हणजे कोणी सांगेल तुला किचन मध्ये यायला? प्रश्न तुम्ही मला नाही, मी तुम्हाला विचारायला हवा. आणि मी तर फक्त तुमच्या किचन मध्ये आले. तुम्ही तर माझ्या अख्ख्या आयुष्यात घुसून बसलात. त्याचं काय तुम्हाला अजून कळत नाहीये का? मी अत्यंत वेंधळी, धांदरट आणि धडपडी मुलगी. आणि तुम्ही असे मिस्टर परफेक्ट, तुम्ही तुम्हाला सूट होईल अशी मुलगी का नाही निवडलीत? किती वेळा तुम्हाला सांगितलं मी की चुप. आर यू क्रेझी? का दुखलं? नाही दुखलं असेल ना तर बरंच झालं. निदान आता तरी तुम्हाला कळेल की लोकांना त्रास होतो ना तेव्हा कसं वाटतं. मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये तरी कशाला माझ्या मागे लागलात? लग्न करताना दोघांची इच्छा असावी लागते. इतकी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला की समोरच्याला काय वाटतं याच्याशी काही घेणं देणंच नाहीये तुमचं? हे बघ, लग्न करून तुम्ही खूप मोठी चूक करताय आणि याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. तुम्ही माझी मदत कराल आणि त्याच्या बदल्यात मी तुमची एक गोष्ट ऐकेन असं वचन दिलं होतं मी तुम्हाला. मी तुमच्याशी लग्न करेन असं कधी म्हटलं नव्हतं. तुम्ही माझ्या वचनाचा गैरफायदा घेताय. असो, तुम्ही तुमचा शब्द पाळलात ना, आता मीही माझा शब्द पाळेन. करेन, मी तुमच्याशी लग्न करेन. गोष्टी परफेक्ट नसल्या की त्रास होतो ना तुम्हाला. आता तुम्हाला कळेल की शिक्षा म्हणजे काय असते ते. मी नाही तुमचं आयुष्य अस्ताव्यस्त करून टाकलं ना तर नाव नाही लावणार लीला. झालं, घाबरलात ना? आणि हे बघा, मी फक्त बोलून दाखवत नाहीये, मी हे खरंच करू शकते. माझ्याशी लग्न करण्याआधी 100 वेळा विचार करा. लग्नानंतरच्या प्रत्येक दिवशी तुमचं जगणं असह्य करेन मी. पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक शेवटची संधी देतेय. तुमचे माझ्यावर उपकार आहेत ना म्हणून. तुमच्याकडे शेवटचे 24 तास आहेत. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत हे लग्न नाही मोडलत ना तर तुमचा माज, तुमचा इगो, तुमचा दरारा सगळं तोडून मोडून त्याचा चुराडा करून टाकेल. विचार करून निर्णय घ्यायचा. अंकल,
हो चहा घ्या. दुर्गा जहागीरदारांचा फोन मला. ओ आता माझी मुलगी त्यांची होणारी सून म्हणजे मी पण श्रीमंत झाले नाही का. हॅलो. नमस्कार, मी दुर्गा जहागीरदार बोलतेय. हा म्हणजे माझ्या लीलाची होणारी सून बरोबर ना. बरोबर. बोला. काय आमच्याकडे प्रथा आहे होणाऱ्या सुनेच्या हातून देवळात पूजा करायची. आज का. हो. मला वेळ आहे की नाही बघावं लागेल. नाही, फार वेळ लागणार नाहीये. देवळात पूजा करायची आणि लीलाला एक दागिना द्यायचा, एवढंच आहे. पण काही हरकत नाहीये, तुमच्याकडे वेळ नसेल तर आपण कॅन्सल करूयात. नाही आहे माझ्याकडे खूप वेळ आहे. येईन ना मी. हा लवकर येईन. कसं आहे आपल्या माणसांसाठी ना तडजोडी कराव्याच लागतात. बरोबर. हो ना. आणि मी तुम्हाला सांगते, लक्षात ठेवा, नाती हा आयुष्यात नाती खूप महत्वाची असतात. अगदी अगदी. ठीक आहे, मग मी वेळ आणि पत्ता तुम्हाला मेसेज करते. या. बर पण कसं यायचं मी. रिक्षाने. हो, पाठवते ना, गाडी पाठवते मी. अहो नको नको, कशाला. हा उगाच एसी गाडी वगैरे कशाला पाठवता. नाही मी येईन माझी. कसं आहे आणि हल्ली ऊन फार वाढलंय. पण पोचेन हो मी वेळेवर. तयार राहीन मी. पाठवा पाठवा तुम्ही गाडी. हा चालेल. गुड. या 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 तुम्ही. वाट बघतोय. हा येतो. हॅलो लीला, ऐक, आपल्याला ना देवळात पोचायचंय. का. अगं तू मला नसते प्रश्न विचारू नकोस. मी सांगते तिथे वेळेत ये. लीला या लग्नाला तयार असल्याचं सांगत असली तरी मला अजून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये. लीला, तुझा बाबा तुला तुझ्या मनाविरुद्ध लग्न नाही करू देणार. मला एजन्सीच बोलायला हवं, आणि तेही या रीतीमती सुरू होण्याआधी. अंतरा, तू माझ्या आयुष्यात सावलीसारखी होतीस का. तू जवळ असायचीस, शांत वाटायचं मला. आणि आता तुझ्यामुळेच हे लीला नावाचं वादळ माझ्या आयुष्यात आलंय. अशा बेजबाबदार मुलीला मी तुझी अंगठी कशी देऊ. आई म्हणते आता की या अंगठीवर फक्त लीलाचा हक्क आहे. ते जे काय असेल. पण तुला ठाऊक आहे की माझं प्रेम फक्त तुझ्यावर होतं, आहे आणि राहणार आहे जगासाठी. जरी लीला माझी बायको झाली तरी माझ्या मनात फक्त तूच असणार आहे, हे सदैव लक्षात ठेव. तुझी जागा अजून कोणी नाही घेऊ शकत का.